तापोळा महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखली जाणारी ही जागा खरोखरच निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. शांत पाणी, हिरवीगार डोंगर रांग आणि मनाला भुरळ घालणारा निसर्ग. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तापोळाची सुंदर सफर घडवणार आहे. बॅकवॉटर, निसर्ग आणि शांततेचा एक खास अनुभव. मध्यरात्रीच्या शांत अंधारात आमची तापोळाची सफर सुरू झाली. समोर होता तब्बल 6 ते 7 तासांचा लांब प्रवास. पनवेलच्या पुढे आम्ही थोडासा ब्रेक घेतला. झोप उडवण्यासाठी घेतलेल्या गरमागरम कॉफीचा घोट जणू पुन्हा एकदा ऊर्जा देऊन गेला. त्या थंड हवेतील ती कॉफी आणि समोर पसरलेला शांत हायवे. प्रवासाची खरी मजा तिथूनच सुरू झाली. पुन्हा गाडीने वेग घेतला आणि आम्ही तापोळाकडे निघालो. यांची लाईफ बघा किती भारी. त्यांना काय ड्राईव्ह नाही करायचं, काय नाही, मस्तपैकी झोपायचंय. मस्तपैकी झोपायचंय. महाबळेश्वरला जाताना लागणारा हा वळणावळणाचा घाट म्हणजे ड्रायव्हिंग प्रेमीसाठी एक वेगळाच अनुभव असतो. डावीकडे खोल दऱ्या, उजवीकडे उंच डोंगर आणि मधून नागमोडी वळण घेत जाणारा हा रस्ता. प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवनवीनच रूप दिसतं. गाडी चालवत असताना थंडगार वारा चेहऱ्यावर येतो आणि सभोवताली पसरलेली सह्याद्रीची हिरवाई मनाला अगदी प्रसन्न करून टाकते. म्हणूनच आम्ही या घाटात थोडा वेळ थांबलो. गाडी बाजूला लावून जेव्हा आजूबाजूला नजर टाकली तेव्हा समोर दिसणारे सह्याद्रीचे भव्य डोंगर, खोल दऱ्या आणि दूरवर पसरलेली हिरवाई, हा नजारा खरंच मनात साठवून ठेवावा असा होता. अशा ठिकाणी काही क्षण शांत उभं राहून निसर्गाचा आनंद घेतला की प्रवासाचा सगळा थकवा आपोआप निघून जातो. नंतर मुंबई ते तापोळा असा जवळपास 5-6 तासांचा प्रवास पूर्ण करून आम्ही अखेर तापोळाच्या परिसरात पोचलो. लांबचा प्रवास असला तरी आजूबाजूचा निसर्ग पाहत हा प्रवास कधी संपला तेच कळालं नाही. तापोळाच्या दिशेने पुढे जात असताना सह्याद्रीचे उंच उंच डोंगर अधिकच जवळ येऊ लागले आणि अचानक एका वळणावरून दूरवर कोयना नदीच्या बॅकवॉटरचा शांत आणि सुंदर नजारा नजरेस पडला. डोंगरांच्या कुशीत पसरलेले ते अथांग पाणी आणि सभोवताली असलेली ती शांतता, तो क्षण खरंच मनाला वेगळाच आनंद देणारा होता. इतका वेळ केलेला प्रवास त्या एका नजाऱ्याने सार्थकी लागल्यासारखं वाटलं आणि खरी उत्सुकता होती तापोळ्याचा हा निसर्ग जवळून अनुभवण्याची. चला उठा. याचं रिसॉर्ट आहे तिकडे, लेक आहे. लेकच्याच बाजूला असं रिसॉर्ट आहे. तर आता आम्ही चाललोय. आम्हाला जी रूम अलॉट केली आहे त्या रूमकडे. असा काही परिसर आहे. लहान पोरांना खेळायसाठी मस्त गार्डन आणि या बाजूला कॉटेज रूम आहेत. इथे 3 प्रकारचे रूम असतात. कॉटेज रूम, डिलक्स रूम आणि सुपर डिलक्स. आपण कॉटेज घेतला आहे सध्या, बघूया. हा कॉटेज रूम आहे. 4 जण आरामात राहू शकतात या रूममध्ये. अम्युनिटीसाठी इकडे दक्षिण इथे हात दू. मस्तपैकी खेळत बसलाय. हे इथे कॉटेज रूम आहे.
तुम्ही जर कपल म्हणून येणार असाल तर 4,500 रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण, कायाकिंग, बोटिंग, पॅडल बोट असते ती, रात्री कॅम्पफायर वगैरे हे सगळं, आणि स्टार्टर्समध्ये चिकन, पनीर, व्हेजवालं स्टार्टर्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं, लंच, डिनर आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट. तर असा परिसर आहे. ॲम्युनिटीजमध्ये बोलायला गेलं तर असं गार्डन टाईपमध्ये एरिया आहे लहान पोरांसाठी. इथे बाजूलाच मस्त असे रूम्स आहेत, कॉटेज रूम. वरती डिलक्स रूम पण आहे आणि सुपर डिलक्स रूम पण आहे. तर डिलक्स रूमचे 5,000 आहे आणि सुपर डिलक्स रूमचे जे आहेत ते 6,000 आहे पर कपल. आणि जर पर्सन वाईज गेलं तर 1,800 रुपयेपासून स्टार्टिंग आहे पर पर्सन कॉटेज रूमची. तर असा स्विमिंग पूल पण आहे इथे. हा फूड कोर्ट आहे इथे. इथे तुमचं खाण्यापिण्याची सोय इकडे होते. लहान मुलांना खेळण्यासाठी, बसण्यासाठी भरपूर चांगले चांगले स्लाइड्स आहेत. असा हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये बॅकवॉटरने सजलेला हा परिसर तुम्ही बघू शकता. लेक व्ह्यू रिसॉर्ट आहे हा पूर्णपणे. थोड्या वेळाने कायाकिंग आणि पॅडल बोटिंगसाठी आम्ही जाणार आहे जेवण झाल्यानंतर. इंडोर गेम्स पण आहेत, कॅरम्स आणि इथे लुडो पण आहे. लुडो बघा केवढा मोठा आहे, कॅरमसारखा. स्पीकर वगैरे रात्रीचं म्युझिक सिस्टमसाठी पण सोय केलेली आहे. तर सुपर डिलक्स रूम बघूया आपण. सुपर डिलक्स रूम बघा. सुपर डिलक्स चं इंटिरियर थोडं वेगळं आहे आणि गादी वगैरे थोडी स्पॉन्जी आहे नीट. ॲम्युनिटीज तर सेमच आहे, फक्त एक चेंज हे आहे की इथे बाल्कनी भेटते. डायरेक्ट तुम्हाला माउंटेन व्ह्यू आणि लेक व्ह्यू या बाल्कनीमधून बघता येतो. हा बघा. सुपर डिलक्स रूममधून तुम्हाला डायरेक्ट लेक व्ह्यू आणि माउंटेन व्ह्यू डायरेक्टली असा बाल्कनीमधून दिसतो आणि खूप मस्त वाटतं बघायला. तेवढं तुम्ही कॉटेज रूम आहेत त्याच्यामध्ये मिस करणार. हा डिलक्स आहे. कॉटेज डिलक्स आणि सुपर डिलक्स मध्ये थोडा फरक आहे. ह्याची पण बाल्कनी स्पेशियस आहे, फक्त व्ह्यूचा फरक आहे आणि थोडं फार जे गाद्यांचे कुशन आहे स्पॉन्जी आहेत गाद्या. सुपर डिलक्समध्ये गाद्या थोड्या स्पॉन्जी आहे, इकडे थोडा कमी स्पॉन्ज. खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे, तुम्ही एकदा तरी विजिट करा या शिवसृष्टी ॲग्रो रिसॉर्टला. हा बघा इथं स्विमिंग पूल. हा स्पेशल असा स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग करण्यासाठी. लहान पोरांसाठी हे छोटंवालं आहे आणि मोठ्या लोकांसाठी इकडचं सुंदर असं आहे. तुम्ही असं मजा घेऊ शकता या स्विमिंग पूलमध्ये बसून या लेक व्ह्यूची. रिसॉर्ट फिरून झाल्यावर मात्र पोटात कावळे ओढायला लागले, त्यामुळे सरळ लंचसाठी निघालो. मी नॉनव्हेज जेवण मागवलं आणि ऋषालीने व्हेज जेवण ऑर्डर केलं, जे आमच्या पॅकेजमध्ये आधीच इन्क्लूड होतं. नॉनव्हेजमध्ये मस्त गावरान पद्धतीचं चिकन, तर व्हेजमध्ये चविष्ट पनीरची भाजी होती. त्यासोबत स्वीट, सॅलड, वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि चटण्या देखील होत्या. साधं पण खूपच चविष्ट असं ते जेवण होतं. सह्याद्रीच्या कुशीत शांत वातावरणात अशा स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्यावर तर सगळा थकवा निघून गेला. मग काय, पोटभर जेवण झाल्यावर आम्ही साधारण 1 तासाची मस्त झोप काढली, कारण पुढे अजून तापोळ्यातील अनुभव आपली वाट पाहत होते.
जेवल्यानंतर थोडा 1-2 तास आम्ही झोपलो आणि आता आम्ही जाणार आहे कायाकिंग आणि बोटिंगसाठी तक्षीलला घेऊन ना तक्षील. आता जरा रिलॅक्स करतो झोपाळ्यावर. त्या झोपाळ्यावर रिलॅक्स करतो आम्ही तक्षील बरोबर. कधी कधी वाटतं तक्षील मागच्या जन्मात मासा असावा. पाणी दिसलं की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पाणी दिसताच तो इतक्या उत्साहात धावत सुटतो की त्याला थांबवणंही कठीण होतं. आता वेळ आली होती पेडल बोट आणि कायाकिंगचा आनंद घेण्याची. टापुळ्यातील कोयना बॅकवॉटरचा हा परिसर खूपच विशाल आणि खोल असल्यामुळे इथे बोटिंग करण्याचा अनुभव खूपच भन्नाट असतो. सभोवताली सह्याद्रीचे उंच डोंगर आणि मध्ये शांत पसरलेलं पाणी. अशा सुंदर वातावरणात बोट चालवत पाण्यावर फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि तक्षीलसाठी तर हा क्षण अजूनच खास होता, कारण पाण्यात खेळण्याची आणि बोटिंग करण्याची त्याची मजा आता सुरू होणार होती. मस्त आहे की पॅडल बोट करतो आता. खूप मजा येते. तक्षील पण खुश आहे एकदम. तक्षील जवळपास अर्धा तास पॅडल बोट चालवल्यानंतर आम्ही थोडेसे थकलो, पण पाण्यातील मजा अजून संपलेली नव्हती. मग आम्ही ठरवलं की आता कायाकिंगचा अनुभव घ्यायचा. शांत पाण्यावर छोट्या कायाक बोटीत बसून चप्पू चालवत पुढे जाण्याचा अनुभव खरंच वेगळाच असतो. कोयना बॅकवॉटरच्या त्या शांत आणि विशाल पाण्यात कायाकिंग करताना आजूबाजूला दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि निसर्गाची शांतता मनाला अगदी प्रसन्न करून टाकत होती. पाण्यावर हळूहळू पुढे सरकत असताना तो क्षण खरंच निसर्गाशी जवळीक साधणारा होता. आणि टापोळ्यातील हा अनुभव आमच्या प्रवासातील एक खास आठवण बनत होता. महाबळेश्वर टापोळ्याची सर्वात खास ओळख म्हणजे स्ट्रॉबेरी. इथल्या हवामानामुळे इथे मिळणारी स्ट्रॉबेरी खूपच ताजी आणि गोड असते. पण त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे स्वतः शेतात जाऊन स्ट्रॉबेरी तोडण्याचा अनुभव. लाल चुटूक स्ट्रॉबेरीने भरलेल्या त्या बागेत फिरत फिरत स्वतः निवडून स्ट्रॉबेरी तोडणं ही खूपच वेगळी आणि मजेशीर गोष्ट असते. मग काय, आम्ही थेट बागेत जाऊन स्वतः स्ट्रॉबेरी वेचून घेतल्या आणि खास गोष्ट म्हणजे त्या फक्त 200 रुपये किलो इतक्या स्वस्त मिळाल्या. ताज्या, गोड आणि स्वतः निवडलेल्या त्या स्ट्रॉबेरीची चव तर अजूनच भारी लागली आणि टापोळ्याच्या प्रवासातला अनुभव तितकाच गोड ठरला. बोटिंग करून परत आल्यानंतर तक्षील आणि मी थेट स्विमिंग पूलकडे मोर्चा वळवला. इतका वेळ पाण्यात फिरल्यावर अजून थोडी पाण्यात मजा करायची इच्छा होतच होती. संध्याकाळचं थंड वातावरण आणि त्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच असते. मग काय, तक्षीलसोबत मस्त पाण्यात खेळत, पोहत आणि धमाल करत आम्ही संध्याकाळचा वेळ छान एन्जॉय केला. दिवसभराचा सगळा थकवा, सगळ्या ॲक्टिव्हिटी नंतर पूलमध्ये घालवलेले ते क्षण खरंच खूप फ्रेश आणि मजेदार होते. मित्रांनो, आता जस्ट स्विमिंग करून आलो. आता चहा पिल. चहा बरोबर मस्तपैकी कांदा भाजी आणि फ्रेंच फ्राईज मागवलेत. या लेक व्ह्यूचा असा पॉईंट बघत बघत चहाचा आनंद घेईल. मॅचिंग घातलंय. आलेला आपला चिकन टिक्का, कबाब, रोशालीला व्हेजमध्ये कांदा भाजी, तिकडे तक्षीलला फ्रेंच फ्राईज आहे. हा बघा, खातोय गप्पागप कोण खातंय? खा. स्टार्टरमध्ये चिकन बार्बिक्यू दिलाय. खूप सॉफ्ट आणि चांगला शिजलाय. आणि पाहिजे वेट. रात्री रिसॉर्टमध्ये काही लोक मस्त कॅम्पफायरचा आनंद घेत होते, कारण हवेतला थंडावा आता चांगलाच वाढला होता.
त्या शांत वातावरणात कॅम्पफायर भोवती बसून गप्पा मारण्याची मजा काही वेगळीच वाटत होती. थोड्याच वेळात आम्ही डिनरसाठी गेलो आणि तिथे मिळालेला स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत दिवसाचा शेवट केला. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहायचा असा प्लान होता. मग काय, सकाळी लवकर उठलो आणि समोर दिसला डोंगराच्या मागून हळूहळू उगवणारा तो नारंगी सूर्य. सभोवताली पसरलेली शांतता, हवेतला गोड थंडावा आणि त्या क्षणाचा अप्रतिम सौंदर्य. खरंच सह्याद्रीच्या कुशीत असा सूर्योदय अनुभवणं हा एक भन्नाट आणि अविस्मरणीय अनुभव होता. चाललोय सकाळी उठलोय, नाश्ता करायला चाललोय. बघूया नाश्त्यामध्ये काय काय. नाश्त्यामध्ये पुरी भाजी आहे, उपमा आहे, फ्रूट्स आहे, तिथे थोडं सलाड. आता नाश्ता करतो आणि नंतर आम्हाला निघायचं, 10चं चेकआउट आहे. मित्रांनो, आता तापळावरून निघतोय आम्ही. आता महाबळेश्वरला जाऊ आणि तिकडचे पॉईंट्स कवर करू. महाबळेश्वर मंदिरमध्ये पण जायचं आहे आज. तर आधी चेक इन करायचं हॉटेलमध्ये, बॅग वगैरे ठेवून नंतर आम्ही पुढचे पॉईंट्स वगैरे सगळं कवर करणार. तर इकडून तापळाला आता गुड बाय बोलू आणि इथून निघू. मित्रांनो, तापोळ्याला येणार असाल तर किमान 2 दिवसांची ट्रिप नक्की प्लॅन करा. कारण आम्हाला तर फक्त 1 दिवसात मनसोक्त एन्जॉय करता आला नाही. खरं तर अजून थोडा वेळ इथे थांबावं असं मनापासून वाटत होतं, पण आम्हाला पुढे महाबळेश्वरही फिरायचं असल्यामुळे मन नसतानाही तापोळ्यातून निघावं लागलं. पण खरंच सांगतो, तापोळ्याचा अनुभव खूपच भन्नाट होता. शांत निसर्ग, कोयना बॅकवॉटर आणि सह्याद्रीच्या कुशीतला तो सुंदर परिसर, सगळंच मनात कायमचं साठवून ठेवावं असं. म्हणूनच सांगतो मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी तापोळ्याला नक्की भेट द्या आणि हायक विथ अल्केश या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.